शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 50,000 जमा, कर्जमाफी जाहीर. नवीन यादी तर आलेली आहेत, तर यादीमध्ये लगेच नाव तपासा. आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपये इथं जमा होत आहे. आता कर्जमाफी देखील इथं जाहीर झालेली आहे. जर तुम्ही एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. एका चुकीमुळे तुम्ही या लाभापासून वंचित राहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे कोणते लाभार्थी पात्र आहेत, कोणकोणते कागदपत्रे इथं लागणार आहे. जर तुमची कर्जमाफी झालेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी झालेली आहेत. तर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीबाबत अत्यंत आणि नवीन अपडेट आलेली आहे. राज्य सरकारने आता जे की इथं कर्जमाफीबद्दल एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आता जे की यामध्ये कोण शेतकरी पात्र आहेत, आता यामध्ये 2 लाखापर्यंत कर्जमाफ. आता हे जे काही शेतकरी बांधवांचं कर्ज आहे ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी तर होणार आहे. पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे थकबाकी पीक कर्ज माफ केले जाणार आहे. आता जे काही पात्रताचे जे काही अटी आहेत ते नवीन रूल्स इथं आलेले आहेत. यानंतर कर्जमुक्त कट ऑफ डेट, यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता भरपूर योजना जे काही कर्जमाफीबद्दल आहे. यानंतर 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान म्हणजे जे काही लाभ आहे जे की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आपल्या कर्जाची परतफेड करत असलेले जे काही शेतकरी बांधव आहे तर अशांच्या खात्यामध्ये 50,000चे लाभ दिल्या जाणार आहे, म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये कोण अपात्र आहेत, कोणाला या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही, म्हणजे इजिबल नाही आहे. आता सरकारी किंवा निमसरकारी म्हणजे कोणी कर्मचारी असतील किंवा इन्कम टॅक्स भरणारे, मोठी पेन्शन घेणारे किंवा लोकप्रतिनिधी, यामध्ये आमदार असेल, खासदार असेल, साखर कारखाने चालक असेल तर अशांना या योजनेचा म्हणजे लाभ इथं मिळणार नाही. आता कर्जमाफी यादी, आता कर्जमाफी यादी कशी पाहायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्याकडे फार्मर आय डी, आता DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केल्या जाणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे. ज्यांनी कोणी फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर अशांनी काढून घ्यायचं आहे. नवीन लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कृषी सहाय्यक याचप्रमाणे तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर देखील चेक करू शकता. यामध्ये जिल्हा, तालुका, गावाचे नाव सिलेक्ट करायचं आहे. आधार नंबर टाकून तुम्हाला तुमचं कर्जमाफी चेक करता येणार आहे. आता कर्जमाफी जाहीर झालेले जे काही जिल्हे आहेत यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली झाल्याच्या नंतर गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, यानंतर नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. आता कर्जमाफी म्हणजे काय, राज्य शासनाने नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना म्हणजे लाभार्थी जे काही शेतकरी आहेत तर अशांना विशेष योजना राबवली होती. आता या योजनेच्या अंतर्गत अनुदान जे काही थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 50,000ची इथं जमा केले जाते. जे काही नियमित जे काही शेतकरी आहेत ते कर्जफेड करते अशा शेतकरी बांधवांसाठी. आता थकबाकी शेतकरी 2 लाखापर्यंत कर्ज इथं माफ. आता अट जी आहे यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज, क्रॉप लोन घेतले होते आणि ते कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत झाले आहे अशा शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ आहे. यानंतर जर तुम्ही 2 लाख कर्जापेक्षा जास्त म्हणजे 2पेक्षा जास्ती जर अमाऊंट घेतलेली असेल तर अशा शेतकरी बांधवांना स्वतः भरावी लागणार आहे ही रक्कम. यामध्ये 2 लाखापर्यंतच तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. आता नियमित कर्ज भरणारे शेतकरी, आता जे काही यामध्ये आहे प्रामाणिक जे काही शेतकरी आहेत जे पीक कर्ज वेळेवर भरते नियमितपणे तर अशा शेतकरी बांधवांना 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान हे बोनस दिले जात आहे. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये थेट DBTद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा केल्या जात आहे बोनसच्या स्वरूपामध्ये. अल्पभूधारक शेतकरी, ज्या योजनेत प्रामुख्याने महाराष्ट्रातील गरीब व अल्पते भूधारक शेतकरी, कमी जमीन असलेले अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे, जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना सातबारा कोरा होईल. आता कोणाची कर्जमाफी झालेली नाही, यामध्ये सरकारी असेल, कोणी इन्कम टॅक्स भरत असतील, कोणी आमदार खासदार असेल, कोणी मोठी पेन्शन घेत असेल तर अशांना योजनेचा लाभ इथं मिळणार नाही आहे. यानंतर आता
50,000 कोणाला मिळत आहे? आता यामध्ये पात्रता काय आहे? यामध्ये 50,000 मिळत आहे नियमित कर्ज भरणारे शेतकरी. ज्या शेतकऱ्यांनी बँकेकडून पीक कर्ज घेतलेले आहे आणि कोणतीही थकबाकीशिवाय वेळेत नियमितपणे बँकेत परत केलेले आहे, अशा शेतकरी बांधवांना 50,000 खात्यामध्ये जमा होत आहे. आता यामध्ये लहान शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान हे लवकर मिळत आहे, पहिले प्राधान्य देण्यात येत आहे. आता अनुदानाची रक्कम कशी ठरते? जर एखाद्या शेतकऱ्याने नियमित कर्ज 50,000 पेक्षा जास्त म्हणजे 80,000 रुपये होते आणि त्यात वेळेत भरले असेल तर त्यांना 50,000 मिळतील. जर पीक कर्जाची रक्कम 50,000 पेक्षा कमी आहे म्हणजे 30,000 रुपये होती तर त्यांना कर्जाच्या रकमे इतकेच म्हणजे 30,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान इथं मिळणार आहे. अनुदानाची रक्कम या पद्धतीने इथं ठरते. आता कोणाला हे 50,000 मिळणार नाहीत. आता पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत झाले आहे आणि 2 लाखाची कर्जमाफी मिळेल. 50,000चे अनुदान मिळणार नाही. सरकारी किंवा निमसरकारी नोकरीत असलेले कर्मचारी, इन्कम टॅक्स भरणारे, आमदार, खासदार, मोठे पेन्शन मिळवणारे तर कारखाने असणाऱ्यांना इथं कर्जमाफी नाही. आता हे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आता सरकारकडून जेव्हा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यादी जाहीर केली जाते तेव्हा तुमचे नाव यादीत आहे की नाही हे गरजेचे आहे. यादीत नाव असल्यास तुम्हाला जवळच्या आपले सरकार किंवा CC सेंटरवरती जाऊन तुम्हाला KYC बंधनकारक आहे. काय आहे? आता तुम्हाला जर प्रोत्साहनपर अनुदान जे की 50,000चं जर अनुदान पाहिजे असेल तर हे तुम्हाला तुमची KYC करावी लागणार आहे. यामध्ये बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. आधार सेंडिंग असणे आवश्यक आहे. DBT लिंक असणे देखील गरजेचे आहे, जेणेकरून 50,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होतील. आता 50,000 रुपये जमा होण्याची जी काही प्रक्रिया आहे ते कशी आहे? पहिले बँकेकडून माहिती अपलोड करणे, जे की बँकेकडून माहिती अपलोड होते. सर्वप्रथम तुम्ही बँकमध्ये पीक कर्ज जे ज्या बँकेतून पीक कर्ज घेतलेले आहे ते बँकेचे वेळेत कर्ज म्हणजे डेटाची जी काही माहिती आहे यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही लगेच चेक करा. विशिष्ट ओळख म्हणजे ID बँकेने माहिती अपलोड केल्यानंतर सरकारकडून पात्र शेतकऱ्यांची एक प्रोत्साहनपर लाभ यादी जाहीर केली जाते. यामध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा. हे तुम्ही आपले सरकारवरती जाऊन किंवा CC सेंटरवरती जाऊन त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून यादीमध्ये नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. तिथे जाऊन 3री पायरी यामध्ये तुम्ही तुमचे नाव जर असेल तर आता तुम्हाला 4थी जी स्टेप इथं करायची राहते ते म्हणजे तुमचं आधार प्रमाणीकरण म्हणजे बायोमेट्रिक KYC. आता CSC केंद्रावर गेल्यानंतर संगणकावर तुम्ही तुमची कर्जमाफी नाव दिसल्या जाईल. त्याच पद्धतीने तुम्ही तुमचं फिंगरप्रिंट देऊन तुम्ही तुमची OTPद्वारे किंवा थंब लावूनसुद्धा तुम्ही तुमचं KYC करू शकता. आता KYC केल्याच्या नंतर आता हे थेट DBTद्वारे KYC केलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की 50,000 रुपये डायरेक्ट क्रेडिट केल्या जाते थेट DBTद्वारे. आता 3 गोष्टी लगेच तपासून घ्या, नाहीतर पैसे तुमचे इथं अडकतील. यामध्ये सर्वप्रथम आहे आधार सेंडिंग. तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार सेंडिंग आहे की नाही चेक करून घ्या. याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. NPSI मॅपिंग चालू आहे का तुमच्या बँकेचं पासबुकचं लगेच चेक करा, नाहीतर रोख रक्कम तुम्हाला मिळणार नाही. याचप्रमाणे आता तुम्हाला फार्मर ID कार्ड नवीन नियमानुसार तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्यांनी कोणी फार्मर ID कार्ड काढलेलं नसेल तर त्यांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर लगेच बघा. मोबाईल नंबर आता तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे गरजेचे आहे, जेणेकरून OTPद्वारे किंवा बायोमेट्रिकद्वारे तुम्ही तुमची KYC करू शकता. महत्त्वाचे जे की इथं नियम आलेले आहे, एकच कर्ज खाते. जर आता यामध्ये एका शेतकऱ्याने एकापेक्षा जास्त बँकेकडून पीक कर्ज घेतले असेल तर दोन्ही कर्ज वेळेत भरली असतील तर त्याला फक्त एकाच जास्तीत जास्त 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. म्हणजे याचं सरळ म्हणणं आहे की दोन्ही जरी बँकेमधून काढलं तर तुम्हाला फक्त एकाचाच या लाभ इथं मिळणार आहे. मयत शेतकऱ्यांचा वारसांना लाभ. आता जर तुमच्या घरातील कोणी मयत झालेलं असेल, ज्यांचा मृत्यू झालेला असेल, जर असं कर्ज घेणारा मूळ शेतकरी मयत झाला असेल तर आणि त्यांच्या वारसांनी वेळेत कर्ज फेड केली असेल तर अशा वारसांना मंजुरी मिळून अनुदान दिले जाते. म्हणजे आता तुमच्या घरातील कोणी जर मयत झाला, त्यांनी जर कर्ज काढलं होतं पण तुम्ही वारसांनी जर ते जे काही कर्जफेड वेळेमध्ये केलं तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान 50,000 दिले जाते. आता नवीन 2026मध्ये अपडेट आलेली आहे. फार्मर ID कार्ड तुमची लागणार आहे. फार्मर ID कार्ड असेल तरच शेतकरी बांधवांना पैसे ते येतील, अन्यथा पैसे जमावण्यास अडचण जाऊ शकते. आता KYC करताना येणारी जी काही अडचण आहे आणि त्यावरती उपाय
आता बरेच जणांचे काय होते, बायोमेट्रिक म्हणजे थंब घेत नाही. अनेकदा काय होते, शेतकऱ्यांचे काम करत असताना ठसे घेत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, डोळ्यावर म्हणजे आईज म्हणजे डोळ्यावरती जे काही स्कॅन करून सुद्धा तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता किंवा थंब लावून किंवा तुम्ही OTPद्वारे या तिन्ही प्रकारे तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. नवीन निकषासाठी मुख्यमंत्र्यांनी जे काही आता बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. योजनेची जे काही अटी आहे खूप जे काही कडक असल्यामुळे जे काही गरजू शेतकरी बांधवांना इथं प्रोत्साहनपर अनुदान थेट डीबीटी खात्यामध्ये इथं जमा केलं जात आहे. आताच्या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. आता कर्जमाफीचे मुख्य 3 भाग आहेत. त्यामध्ये थेट कर्जमुक्ती, ज्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत कर्ज पूर्णपणे माफ केल्या जाईल. आता वन टाईम सेटलमेंट, आता ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापेक्षा जास्त 2 लाखाच्या वरची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी 31 मार्च 2027 जी काही मुदत इथं दिल्या जाणार आहे. म्हणजे दिली होती जे काही 2027 पर्यंत, 31 मार्च 2027 पर्यंत ती रक्कम भरल्यानंतर सरकारने 2 लाखापर्यंत कर्ज माफ करेल. याचप्रमाणे प्रोत्साहनपर लाभ, नियमित वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर 50,000चे अनुदान इथं शेतकरी बांधवांना इथं देण्यात येणार आहे. आता यामध्ये जे काही सर्वात महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे, यामध्ये आता तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता महाडीबीटी. त्याचप्रमाणे आता तुम्हाला आपल्या सरकार किंवा CSC सेंटरवरती जाऊन तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही कर्जमाफीच्या, लगेच चेक करा. तर या जिल्ह्यांमध्ये कर्जमाफी जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण कर्जमाफीची यादी कशी पाहायची आहे, कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत, काय नवीन नियम इथं आलेले आहे, संपूर्ण व्हिडिओजमध्ये आपण याबद्दल माहिती बघितलेली आहे. आता तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कर्जमाफी संदर्भात ते आपण कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरती लगेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करू. अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.